प्रश्न पहिला, कोणत्या राज्याने दीवमध्ये आयोजित केलेल्या पहिल्या द बीच गेम्स 2024 स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकली आहेत? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मध्य प्रदेश. प्रश्न दुसरा, अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूला डॅश डॅश म्हणतात किंवा काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी प्रथिने असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 3 बघा, खालीलपैकी कोण संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य नाहीत पण ते संसदेचे अविभाज्य भाग आहेत? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 4 बघा, महाराष्ट्र राज्याचा पहिला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर कोठे तयार होणार आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सोलापूर. प्रश्न क्रमांक 5 बघा, 76वा भारतीय लष्करी दिनाचा कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लखनौ. प्रश्न क्रमांक 6 बघा, खालीलपैकी कोणते अभयारण्य धुळे जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अनेर धरण. प्रश्न क्रमांक 7 बघा, भारतातील पुस्तकांचे पहिले गाव म्हणून कोणते गाव ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी भिलार. प्रश्न क्रमांक 8 बघा, राज्यातील सर्वाधिक वनक्षेत्र टक्केवारी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए गडचिरोली. प्रश्न क्रमांक 9 बघा, देशात प्रथमच कोणता दिवस चालक दिन म्हणून असोसिएशन ऑफ स्टेट ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग या केंद्रीय संस्थेमार्फत साजरा करण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 24 जानेवारी. प्रश्न क्रमांक 10 बघा, चंद्रयानाच्या प्रक्षेपणाचे ठिकाण असलेले सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी श्रीहरिकोटा. प्रश्न क्रमांक 11 बघा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहरात पोलीस आयुक्तालय कार्यरत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कोल्हापूर. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर सर्वांनी आपल्या व्हिडिओला आत्ताच्या आता लगेच लाईक करायचं आहे. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्र हे देशात कितव्या क्रमांकाचे राज्य आहे? महाराष्ट्र हे देशात कितव्या क्रमांकाचे राज्य आहे जिथे बांबू लागवडीसाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 1. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई येथे खालीलपैकी कोणती लेणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कान्हेरी लेणी. प्रश्न क्रमांक 14 बघा, मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी फिमर. प्रश्न क्रमांक 15 बघा, चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंग यांनी 1928 मध्ये कोणती संघटना स्थापन केली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन. प्रश्न क्रमांक 16 बघा, SRPFमध्ये नवीन भरती आणि प्रगत अभ्यासक्रमांसाठी SRPF प्रशिक्षण केंद्र कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नानवीज. प्रश्न क्रमांक 17 बघा, कोणता पुरस्कार भारताचे माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांना जाहीर झाला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पद्मविभूषण आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान डॅश डॅश या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 19 बघा, भाभा ऑटोमॅटिक रिसर्च सेंटर कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मुंबई. प्रश्न क्रमांक 20 बघा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी आंबोली. प्रश्न क्रमांक 21, कोणत्या ठिकाणी भारतात उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी चंडीगड. प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी कोणता घटक रक्तपेशींमध्ये असलेल्या ऑक्सिजनची शरीरातील विविध अवयवांपर्यंत वाहतूक करण्यासाठी जबाबदार आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए हिमोग्लोबिन. प्रश्न क्रमांक 23 बघा, भारताने कोणत्या शहरात सर्वात लांब डबल डेकर वायडक्ट बांधण्याचा जागतिक विक्रम केला? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नागपूर. प्रश्न क्रमांक 24 बघा, भारतीय असंतोषाचे जनक असा लोकमान्य टिळकांचा उल्लेख खालीलपैकी कोणी केला? तर बघा,
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सर व्हॅलेंटाईन चिरोल आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा, खालीलपैकी महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी साल्हेर. प्रश्न क्रमांक 26 बघा, कोणत्या ठिकाणी भारतातील पहिला ऑटो रोबोटिक उत्पादन प्रकल्प स्थापन करण्यात आला आहे? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी सुरत. प्रश्न क्रमांक 27 बघा, भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात सुरू झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अहमदनगर. प्रश्न क्रमांक 28 बघा, डॅश डॅश हा सूर्याच्या सर्वात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी बुध. प्रश्न क्रमांक 29, गोंदिया जिल्ह्यातील इटिहाडोह प्रकल्पातील पाणी भंडारा जिल्ह्यातील डॅश डॅश तालुक्यातील शेतीस पुरवण्यात येते? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी लाखांदूर. प्रश्न क्रमांक 30, कोणती कंपनी जगात खाजगी क्षेत्रात सर्वाधिक रोजगार देण्यामध्ये प्रथम स्थानावर आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए वॉलमार्ट. प्रश्न क्रमांक 31 बघा, हिरवे कच्चे टोमॅटो पिकल्यानंतर त्यातील हरितद्रव्य नष्ट होते आणि त्यात डॅश डॅश तयार झाल्याने त्याला लाल रंग प्राप्त होतो? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी लायकोपीन. प्रश्न क्रमांक 32 बघा, सांगली जिल्हा द्राक्षोत्पादनासाठी प्रसिद्ध असून डॅश डॅश तालुका द्राक्षोत्पादनात अग्रेसर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए तासगाव. प्रश्न क्रमांक 33, सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात डॅश डॅश या तालुक्यामध्ये लॅटेराईट या प्रकारची मृदा आढळते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पाटण. पुढचा प्रश्न क्रमांक 34, कोणत्या रोगावरील हेविशोर ही पहिली स्वदेशी लस देशात तयार करण्यात आली आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी हेपॅटायटिस. प्रश्न क्रमांक 35, संचालक महिला व बालकल्याण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुख्यालय डॅश डॅश येथे आहे किंवा कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पुणे. प्रश्न क्रमांक 36 बघा, मराठवाड्याची राजधानी समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील बहुतांश मृदा डॅश डॅश या अग्निजन्य खडकापासून तयार झाली आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बेसॉल्ट. प्रश्न क्रमांक 37, राज्यघटनेतील कोणत्या भागास घटनेचा प्राण किंवा आत्मा असे म्हटले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए उद्देश पत्रिका. प्रश्न क्रमांक 38, 2024 मधील भारतातील अव्वल ब्रँड म्हणून कोणता ब्रँड ठरला आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए जिओ. प्रश्न क्रमांक 39, अकोला जिल्ह्यात डॅश डॅश पीक सर्वात जास्त होते? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कापूस व ज्वारी. प्रश्न क्रमांक 40, डॅश डॅश येथील ज्ञानेश्वर या उद्यानाची निर्मिती वृंदावन गार्डन म्हैसूरच्या धर्तीवर करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पैठण. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर सर्वांनी आपल्या व्हिडिओला आत्ताच्या आता लगेच लाईक करायचं आहे. तर बघा सौर ऊर्जेचे जास्तीत जास्त स्थिरीकरण कशाच्या मार्फत केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी हिरव्या वनस्पती. प्रश्न क्रमांक 42, देशात चालू आर्थिक वर्षात किती किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचे लक्ष्य केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने ठेवले आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 13.813. पुढचा प्रश्न क्रमांक 43, नॅशनल डिजिटल क्राईम रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर ही पोलीस अधिकाऱ्यांना सायबर प्रशिक्षण देणारी संस्था कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नागपूर. प्रश्न क्रमांक 44 बघा, महात्मा गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी दक्षिण आफ्रिका. प्रश्न क्रमांक 45 बघा, भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यामध्ये कोणते प्रमुख खनिज साठे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मॅग्नीज. पुढचा प्रश्न क्रमांक 46, लष्करी उपकरणाच्या खरेदीसह संरक्षण गुंतवणूक करार भारत आणि कोणत्या देशात मस्तक येथे करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी ओमान. प्रश्न क्रमांक 47 बघा, कोणत्याही उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची इतर कोणत्याही न्यायालयात बदली कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए राष्ट्रपती.
पुढचा प्रश्न क्रमांक 48, शरीरातील तपासणीचा नाका म्हणून ओळखला जाणारा अवयव कोणता? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी यकृत. प्रश्न क्रमांक 49, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नाईल नदी. पुढचा प्रश्न क्रमांक 50, दिल्लीवरून आपली राजधानी दौलताबाद येथे हलविणारा सुलतान कोण होता? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मुहम्मद तुघलक.